everyone, welcome back to my channel. In this video we are going to learn how to create two-word sentence by using we and they. आपण we आणि they ह्या शब्दांचा वापर करून सिंपल प्रेझेंट टेन्सची दोन शब्द असलेली वाक्य शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओत आपण आय आणि यू ची सिंपल प्रेझेंट टेन्सची दोन शब्द असलेली वाक्य शिकलो. जर ती तुम्ही बघितली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्यावर तुम्ही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. वीचा अर्थ मराठीत आम्ही असा होतो. त्यासाठी फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब. येथे क्रियापदाचे पहिले रूप येते. येथे सब्जेक्ट आहे वी आणि आपण वेगवेगळी क्रियापदे वापरून वीची वाक्य बनवणार आहोत. आम्ही खातो. वी इट. वी इट. इट म्हणजे खाणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही पाहतो. वी वॉच. वी वॉच. वॉच म्हणजे पाहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही ढकलतो. वी पुश. वी पुश. पुश म्हणजे ढकलणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही ओढतो किंवा खेचतो. वी पुल. वी पुल. पुल म्हणजे ओढणे किंवा खेचणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही सरकवतो. वी मूव. वी मूव. मूव म्हणजे सरकवणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही पसरवतो. वी स्प्रेड. वी स्प्रेड. स्प्रेड म्हणजे पसरवणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही हसतो. वी लाफ. वी लाफ. लाफ म्हणजे हसणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही मालिश करतो. वी मसाज. वी मसाज. मसाज म्हणजे मालिश करणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही विचारतो. वी आस्क. वी आस्क. आस्क म्हणजे विचारणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही खेळतो. वी प्ले. वी प्ले. प्ले म्हणजे खेळणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही धुतो. वी वॉश. वी वॉश. वॉश म्हणजे धुणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही माफी मागतो. वी अपॉलोजाइज. वी अपॉलोजाइज. अपॉलोजाइज म्हणजे माफी मागणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही पकडतो. वी कॅच. वी कॅच. कॅच म्हणजे पकडणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही धरतो. वी होल्ड. वी होल्ड. होल्ड म्हणजे धरणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही फेकतो. वी थ्रू. वी थ्रू. थ्रू म्हणजे फेकणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही निघतो. वी लिव. वी लिव. लिव म्हणजे निघणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही जातो. वी गो. वी गो. गो म्हणजे जाणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही पोहोचतो. वी रीच. वी रीच. रीच म्हणजे पोहोचणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही खरेदी करतो. वी बाय. वी बाय. बाय म्हणजे खरेदी करणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही पाठवतो. वी सेंड. वी सेंड. सेंड म्हणजे पाठवणे. अशा प्रकारे आपण वीचे दोन शब्द असलेली सेंटेन्स बघितली. आता आपण देची सेंटेन्स बघूया. देचा अर्थ मराठीत ते, त्या, ती असा होतो. त्याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वर्ब. येथे क्रियापदाचे पहिले रूप येते. येथे सब्जेक्ट दे आहे आणि वेगवेगळी क्रियापदे वापरून आपण दोन शब्द असलेली वाक्य बनवणार आहोत. तर चला मग बघूया.
ते गातात, दे सिंग. दे सिंग. सिंग म्हणजे गाणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते बोलतात, दे टॉक. दे टॉक. टॉक म्हणजे बोलणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते समजावितात, दे एक्सप्लेन. दे एक्सप्लेन. एक्सप्लेन म्हणजे स्पष्टीकरण करणे किंवा समजावणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते समजतात, दे अंडरस्टँड. दे अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे समजणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते ओरडतात, दे शाउट. दे शाउट. शाउट म्हणजे ओरडणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते येतात, दे कम. दे कम. कम म्हणजे येणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते पोहतात, दे स्विम. दे स्विम. स्विम म्हणजे पोहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते उडतात, दे फ्लाय. दे फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते लढतात, दे फाईट. दे फाईट. फाईट म्हणजे लढणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते घाबरतात, दे फिअर. दे फिअर. फिअर म्हणजे घाबरणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते जातात, दे गो. दे गो. गो म्हणजे जाणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते वाचतात, दे रीड. दे रीड. रीड म्हणजे वाचणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते लिहितात, दे राईट. दे राईट. राईट म्हणजे लिहिणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते अभ्यास करतात, दे स्टडी. दे स्टडी. स्टडी म्हणजे अभ्यास करणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते पोहोचतात, दे रीच. दे रीच. रीच म्हणजे पोहोचणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते वागतात, दे बिहॅव. दे बिहॅव. बिहॅव म्हणजे वागणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते पाहतात, दे सी. दे सी. सी म्हणजे पाहणे. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते पाठवतात, दे सेंड. दे सेंड. सेंड म्हणजे पाठवणे. मग अशा प्रकारे आपण वी आणि दे यांची 2 वर्ड्स सिम्पल प्रेझेंट टेन्समधली सेंटेन्स बघितली. तर मग चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.